अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. हॅलो, मी प्रियंका. वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट. आज आपण पाहणार आहोत की गुरुवारच्या दिवशी तुम्ही जी स्वामींची नित्यसेवा तर करतच असता, पण त्यासोबत अशी अजून कोणती सेवा करायला हवी की ज्यामुळे तुमचा जो गुरुग्रह आहे तो बळकट होईल. म्हणजे खूप जणांच्या कुंडलीमध्ये गुरुग्रह कमजोर असतो आणि गुरुग्रह जर कमजोर असेल ना, तर आपल्याला कोणत्याही गोष्टीत यश येत नाही. आपल्या प्रत्येक गोष्टीत आपल्याला अपयश येतं. गुरूंचा आशीर्वाद आपल्या पाठीशी नसल्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्टीत संकटांचा सामना करावा लागतो आणि खूप प्रॉब्लेमला तोंड द्यावं लागतं. तर अशावेळी हा गुरुग्रह स्ट्रॉंग करण्यासाठी गुरुवारी आपल्याला काय सेवा करायच्या आहेत हे आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. गुरुवार म्हटलं की सर्व स्वामी भक्तांचा आवडीचा दिवस. आपण वाट पाहत असतो की कधी गुरुवार येतोय. आपण ठरवलेलं असतं की येणाऱ्या गुरुवारी किंवा गुरुवार आलेला आहे, मग मला दररोज तर केंद्रात, मठात किंवा मंदिरात जाता येत नाही, तर ॲटलिस्ट गुरुवारी तरी मी केंद्रात, मठात किंवा मंदिरात जाणार आहे. मी नव्याने पारायण करणार आहे किंवा नव्याने मी ही सेवा करणार आहे. काहीच नाही तर दर गुरुवारी एक माळ तरी जप करणार आहे. असे अनेक विचार आपण मनात करत असतो. जेव्हा गुरुवार येणार असतो तेव्हा आपल्या मनात असे विचार चालूच असतात की या गुरुवारी मी हे करणार, त्या गुरुवारी मी हे करणार. आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत अशा काही सेवा आणि उपाय की ज्या तुम्हाला आवर्जून करायच्या आहेत. खरं तर ही एक प्रकारची सेवाच आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे गुरुवारी आपण फरशी पुसत नाही, पण ज्या ठिकाणी आपण पूजा मांडणार आहोत, मग ते 11 गुरुवारचे व्रत असो, 9 गुरुवारचे व्रत असो किंवा साईबाबांचे व्रत असो, ती जागा तर आपण स्वच्छ करतच असतो. गुरुवारी आवर्जून उंबरालेपन करावं. उंबरालेपन करण्यासाठी आपण काय करतो की चिमूटभर हळद घेतो, त्याच्यात थोडंसं पाणी, थोडंसं गोमूत्र, थोडंसं अष्टगंध घेतो आणि त्याने आपण उंबऱ्याला लेपन करतो. म्हणजे असं उंबऱ्याला थर देतो आपण हळदीचा आणि त्याने काय होतं की लक्ष्मी प्रसन्न होत असते. पण काय होतं की काही जण म्हणतात की आम्ही जॉब करत असतो किंवा आम्ही इतर कामं करत असतो की आम्हाला खूप वेळच नसतो की असं उंबरालेपन वगैरे करत बसायला. तर त्यावेळी तुम्ही काय करायचं आहे, थोडंसं गोमूत्र घ्यायचं, त्याच्यावरती चिमूटभर हळद आणि थोडंसं पाणी ते मिक्स करून त्याचा स्प्रे जरी तुम्ही फक्त उंबऱ्याला केला ना, तरीसुद्धा ते लेपन केल्यासारखंच आहे. लेपन केलेलं अतिशय उत्तमच आहे. पण खूप जणांना वेळ भेटत नाही, तर अशा वेळी तुम्ही असं स्प्रे जरी केला ना तरी चालेल. त्यानंतर रांगोळी काढावी. उंबऱ्यावरती दोन्ही साईडला कुंकवाने स्वस्तिक काढावं. त्या स्वस्तिकची, त्या रांगोळीची हळदी, कुंकू, अक्षता, फुले वाहून पूजा करावी. धूपदीप दाखवावं. गुरुवारच्या दिवशी एक तांब्याभर पाणी घ्या, त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाका आणि ते तुळशी मातेला अर्पण करा. गुरुवारी तुळशी मातेला कच्चं दूध अर्पण केल्यानेही आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होते. तुळशी मातेचा आशीर्वाद, लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्यावरती राहतो. त्यामुळे दर गुरुवारी आवर्जून तुम्ही काय करा की आपण काय करतो की तुळशीला जे जल अर्पण करत असतो एक तांब्याभर, त्याच्यामध्ये थोडंसं एक चमचाभर कच्चं दूध टाकायचं आणि ते दूध तुम्ही तुळशीला अर्पण करायचं. आता काही जण काय म्हणतात की आम्ही शहरामध्ये राहतो, आम्ही गुरुवारी सकाळी जरी दूध घेतलं नाही आणि बुधवारी संध्याकाळी जरी ते दूध घेतलेलं असेल, तरी त्यातीलच तुम्ही एखादा चमचाभर दूध सेपरेट काढून ठेवायचं. ते न तापवता ते निरसं दूध तुम्हाला गुरुवारी पाण्यामध्ये टाकून तुळशीला अर्पण करायचं आहे. त्याचप्रमाणे गुरुचरित्रामध्ये सांगितलं आहे की जेव्हा देव तुमच्यावरती कोपतो तेव्हा गुरु तुम्हाला कारक असतो, पण गुरुची अवकृपा तुमच्यावर झाली तर देवही काहीही करू शकत नाही. याचा अर्थ खूप मोठा आहे की आपला गुरुबळ आपल्याला खूप उंचावर नेऊन ठेवतो. शेवटी तुमचे कर्मानुसार प्रत्येकाला फळ मिळत असते. गुरुवार म्हटलं की पिवळं म्हणजे रोज प्रतिदेवांचा वारा असतो, जे आपल्या गुरूंचे गुरु असतात. तुम्ही 4 तास सेवा करता, 5 तास सेवा करता, स्वामीचरित्र पारायणची सेवा करता, पण तुमचे जर कर्म वाईट असतील ना, तर महाराज तुम्हाला कधीही पावणार नाही आणि महाराजांचा आशीर्वाद तुमच्यावरती कधीही राहणार नाही. भले तुम्ही दिवसातून एकदाच महाराजांचं नाव घ्या, पण तुमच्या कर्मात महाराज ठेवा. तुम्ही जे काही करता ना ते निस्वार्थीपणाने करा, कुठलाही स्वार्थ न ठेवता करा. बघा, तुम्हाला महाराजांकडे कधीच काहीच मागण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही, हे मात्र नक्की. दर गुरुवारी महाराजांच्या मठात, केंद्रात, मंदिरात आवर्जून जा. ते आपले गुरु आहेत. ठीक आहे, आता आपल्याला म्हणजे दररोज जायला मिळत नाही, पण निदान गुरुवारी तर तुम्ही जायलाच हवं. मला माहीत आहे की प्रत्येकाच्या घरात स्वामींचा फोटो आहे, पण मला सांगा की कोण बाहेर पडताना स्वामींना मुजरा करतं, स्वामींना प्रार्थना करतं.
घरातील मुलगा असो, मुलगी असो, नवरा असो, बायको असो किंवा इतर कोणतेही घरातील सदस्य असो, ते बाहेर पडताना देवाला प्रार्थना करायची असते की मी इथे इथे चाललेले आहे, तुम्हीही माझ्यासोबत चला. देवांना नमस्कार करता का? अशी शिस्त तुमच्या घरामध्ये आहे का? तर अशी शिस्त सर्वांनी लावली पाहिजे. बाहेर जाताना स्वामींना मुजरा करून, स्वामींना प्रार्थना करून की मी या ठिकाणी चाललेले आहे, मी या कामासाठी चाललेले आहे, तुम्ही माझ्यासोबत चला आणि आपण सोबत माघारी येऊ, अशी प्रार्थना करून तुम्ही बाहेर जायचं आहे. त्यामुळे दर गुरुवारी तुम्ही काय करायचं, महाराजांच्या मंदिरात जायचं. ठीक आहे, आता तुमच्या जवळपास स्वामींचं मठ किंवा केंद्र नसेल, दत्त महाराजांचं मंदिर असेल, तिथे गेलात तरी चालेल. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही मुजरा करा. त्याचप्रमाणे मंदिरात जाताना पिवळ्या वस्तू घेऊन जायला विसरू नका. बघा, तुम्ही बऱ्याच वेळा ज्योतिषाकडे जाता तेव्हा ते काय सांगतात की तुमच्या कुंडलीमध्ये गुरु खराब आहे, तुमचा जो गुरुग्रह आहे तो कमजोर आहे. मग तुम्ही गुरूंसाठी म्हणजे गुरुग्रह जो आहे तो बळकट करण्यासाठी अनेक उपाय करता. तर अशा वेळी काय करायचं, गुरुवारी मंदिरात जाताना काहीतरी पिवळ्या वस्तू घेऊन जायचं आणि त्याचं दान करायचं. त्याने तुमचा गुरुबळ स्ट्रॉंग होईल. गुरुवारी गुरुचरित्रातील 14वा अध्याय आवर्जून वाचायचाच आहे आणि दररोज वाचला तर सोन्याहून पिवळा आहे, अशी शिस्त तुम्ही लावायची आहे. आता गुरुवारच्या दिवशी काय होतं की खूप जण कॉलेजला असतात, नोकरीला असतात किंवा भाजीपाला आणण्यासाठी ज्या गृहिणी बाहेर पडतात किंवा इतर अनेक कामांसाठी तुम्ही ज्यावेळी बाहेर पडताना, त्यावेळी गुरुवारच्या दिवशी तुम्हाला जर एखादा गरीब व्यक्ती भेटला तर त्या व्यक्तीला तुम्ही आवर्जून वडापाव खायला द्या. वडापाव जो असतो त्यातील जो वडा असतो तो पिवळ्या कलरचा असतो, त्यामुळे तो वडापाव जो असतो तो त्यांना खायला द्या आणि तुमच्या समोरच त्यांना तो खायला लावा. त्यांना पैसे अजिबात देऊ नका, त्यांना तुम्ही वडापाव द्या आणि तो वडापाव तुमच्या समोर खायला लावा. बघा, कोणी नाही पण त्या व्यक्तीचा आत्मा सुखावेल आणि तो तुम्हाला चांगला आशीर्वाद देईल. भले त्या व्यक्तीने तुम्हाला आशीर्वाद देऊ न देऊ, पण देव तर तुमच्याकडे पाहतच आहे ना. कारण सगळा जो लेखाचोखा आहे ना तो वरचा देवच करत असतो. त्यामुळे दर गुरुवारी आवर्जून गरीब व्यक्ती जे असतात, गरीब गरजू व्यक्ती असतात, त्यांना तुम्ही दान करायचंच असं आपण ठरवायचं. आणि फक्त ठरवायचं नाही तर ते करायचं पण आहे आपल्याला. खूप काही नाही, पण तुम्ही वडापाव झालं, केळी झाली, अशा गोष्टींचं दान तर करूच शकता. आपण गुरुवारी महाराजांना चाफ्याची फुले आणतो. चाफ्याची फुले महाराजांना खूप आवडतात, पण त्याहीपेक्षा तुमचा भाव, तुमचे कर्म हे महाराजांना जास्त आवडतात. महाराज काय पाहतात की माझा भक्त कसा वागतो, त्याच्या आचार विचार, त्याच्या आचारसंहिता कशी आहे, तो कसा बोलतो, त्याच्या मनात काय विचार आहे, आपल्या आधी आपल्या मनामध्ये काय चालू आहे ना, हे सर्व महाराजांना माहिती असतं. फक्त 4-4, 5-5 तास सेवा करून काहीही होत नाही. गुरुवार हा दिवस अतिशय महत्त्वाचा असतो व या दिवशी दान करण्याला अत्यंत अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आता बरेच जण म्हणतात की मी घरातून कुठेही जात नाही, मग अशावेळी आम्ही कसं दान करायचं किंवा मी मंदिरातही जात नाही. तर अशावेळी तुम्ही काय करा, तुमच्या घरामध्ये कामासाठी ज्या ताई येतात त्या ताईंना तुम्ही दर गुरुवारी काहीतरी पिवळ्या कलरची वस्तू दान करा. किंवा खूप काही नाही तर तुम्ही तिला केळी खायला घालू शकता किंवा वडापाव खायला घालू शकता. तेही नाही तुम्हाला जमलं तर फक्त तुम्ही साधं दूध जे असतं ना आपलं, त्या दुधामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं साखर, त्याच्यामध्ये काजू बदाम, इतर तुमचा दुधाचा जो काही मसाला असेल असं छान दूध करून तुम्ही त्या ताईंना प्यायला द्या. ठीक आहे, तेही तुम्हाला नसेल शक्य तर फक्त दूध, त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि साखर टाकून त्या ताईंना तुम्ही प्यायला देऊ शकता. आता खूप जण काय म्हणतील की आमच्या इथे काही कामासाठी ताई नाही आहेत, मग अशावेळी आम्ही काय करायचं. तर अशावेळी तुम्ही काय करा की गुरुवारच्या दिवशी कोणी ना कोणी बाहेरचा व्यक्ती आपल्या घरामध्ये येतच असतो, त्यांना तुम्ही चहापाणी तर करता, तर चहापाणी करण्याच्या ऐवजी तुम्ही त्यांना हळदीचं दूध प्यायला द्या. तर हे पण एक प्रकारचं दान केल्यासारखंच आहे. तर दर गुरुवारी न चुकता हे उपाय तुम्हाला करायचे आहे. याने तुमचा गुरुबळ 100% स्ट्रॉंग होईल. म्हणजे काय काय करायचं आहे, एकतर तुम्हाला गुरुवारी गुरुचरित्रातील 14वा अध्याय न चुकता वाचायचा आहे. मंदिरामध्ये, मठामध्ये किंवा केंद्रामध्ये तुम्हाला जसं शक्य होईल तसं गुरुवारी तुम्हाला जायचं आहे. त्या ठिकाणी पिवळ्या वस्तूंचं दान करायचं आहे. किंवा घरात असेल तर घरातही तुम्ही कशाप्रकारे एखादी पिवळी वस्तू तुम्ही दान करू शकता किंवा पिवळा पदार्थ एखाद्या व्यक्तीला खायला द्या, गरजू व्यक्तींना दान करा. याने तुमचा गुरुबळ स्ट्रॉंग होणार म्हणजे होणार. गुरुबळ स्ट्रॉंग हा फक्त आणि फक्त महाराजांच्या सेवेने आणि तुमच्या कर्मानेच होतो. जर तुमची सेवा स्ट्रॉंग असेल ना तर महाराज भरभरून देतात. असं नाही की आपल्याकडून खूप सेवा होत नाही म्हणून महाराज आशीर्वाद देणार नाही, असं नाही. तर ते फक्त तुमचा भाव, श्रद्धा, विश्वास आणि कर्म पाहतात.
असं नाही की एखादा व्यक्ती खूप 4-4 आणि 5-5 तास सेवा करतोय, मग महाराज फक्त त्यालाच आशीर्वाद देतील आणि आपल्याकडून काहीच होत नाही, फक्त एक माळ जप होतोय किंवा फक्त श्री स्वामी समर्थ मंत्र दिवसभर आपण जिथे कुठे असो तिथे फक्त जप करतोय, मग महाराज आपल्यासोबत नाहीत, असं कधीही समजू नका. स्वामी तुम्ही किती तास सेवा करता हे नाही पाहत, तर स्वामी हे पाहतात की माझ्या भक्तामध्ये किती भाव आहे, किती श्रद्धा आहे, विश्वास आहे, त्याचे कर्म, या सगळ्या गोष्टी महाराज पाहत असतात. तर अशा प्रकारे तुम्हालाही तुमचा जर गुरुबळ स्ट्रॉंग करायचा असेल तर गुरुवारी तुम्ही ही शिस्त लावून घ्या. ही सेवा तुम्ही नित्यसेवेबरोबर स्वामींची जी नित्यसेवा तुम्ही करता त्याबरोबर ही सेवाही करा. तुमचा गुरुबळ स्ट्रॉंग होणारच आणि तुमची सगळी कामे मार्गी लागतील, तुमच्या सगळ्या अडचणी संपतील, संकट दूर होतील. महाराजांचा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी राहील. महाराज सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी राहो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.